थँक्यू सो मच किरण दादा. पहिला बॉल 22च्या रूपामध्ये एक सिंगल त्या ठिकाणी भेटतीये. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. चालू असलेली मॅच जर का पाहायचं झालं, एका बाजूला कोटरोशी, दुसऱ्या बाजूला केबीसीसी बिरवाडी. टॉस जिंकला, फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. गोलंदाज अजय. लॉफ्ट करायचं होतं, बॅटचा आउटसाइड एज. डी झोनमध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल भेटेल. संघाची धावसंख्या 2. या संघाचे आयकॉन खेळाडू अजय शेलार गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला तर रोहित, नॉन स्ट्राईक एंडवरती संकेत शिर्के. P1चं पहिलं षटक. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळतीये. लॉफ्ट केले जाते. पुन्हा एकदा बॅटचा आउटसाइड एज लागला जातोय. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अजयच्या विरुद्ध खेळणं थोडंसं डिफिकल्ट होतंय. बॅटिंग क्रीज मध्ये जखडून ठेवले पूर्णपणे फलंदाजांना. पाहावं लागेल कशा प्रकारे बॅटिंग केली जाते या P1च्या पहिल्या षटकामध्ये. अनुभवी गोलंदाज आहे. चांगला गोलंदाजीचा परफॉर्मन्स या हंगामामध्ये सुद्धा पाहायला मिळेल अजय मार्फत. समोर येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केले जाते. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप सुद्धा चांगला आहे. 2 धावेचा प्रयत्न. चुकीचा कॉल. अजय त्या ठिकाणी तैनात आणि नक्कीच रनआउटची संधी प्राप्त झाली. पहिल्या विकेटचं पतन. थोडासा चुकीचा मिसअंडरस्टँडिंग, चुकीचा कॉल. रनची त्या ठिकाणी गरज नव्हती. क्षेत्ररक्षक दोन्ही बॅकअप साठी रेडी होते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायचं झालं, अजय शेलार कोणतीही चुकी करत नाहीये. पहिला विकेट, पहिला हातरा, मोठा गडी बाद रोहितच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या 4. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. संघासाठी सुद्धा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सीताराम मोरे. अजय शेलार मॅन फ्रॉम कोटरोशी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. P1चं पहिलं षटक. प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना थोडंसं डिफिकल्ट जात आहे अजयच्या विरुद्ध खेळणं. लॉफ्ट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक मिस करतोय. क्रिकेटचं महत्वाचं सगळ्यात पहिलं सूत्र, कॅचेस विन द मॅचेस. आणि 2 धावा इझिली भेटल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये जर का पाहायचं झालं, कॅच थोडीशी डिफिकल्ट होती. ट्राय जरूर केला परंतु नशिबाची साथ कमी पडली. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. इझिली 1 to go चा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 6. केबीसीसी बिरवाडी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. 1 to go. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू व्हाईट स्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. पंच आम्हाला सांगतात की इट्स अ वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ऍड करायचे. स्कोर कार्ड चेंज होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. हरकत नाहीये. चांगला षटक हाताळलं जात आहे अजय शेलार यांच्या मार्फत. हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी पाहावं लागेल हातामध्ये येऊन दिला जातोय चेंडू. कोणतीही घाई केली नाहीये. चांगला डिसिजन घेतला. स्वतःवरती विश्वास ठेवला. गोलंदाजाच्या बॉलिंग थ्रो कडे एंड करता विकेटचं परिवर्तन. आणखी एक मोठा हातरा लागतोय अजय शेलार यांच्या गोलंदाजीमध्ये. चांगलं षटक हाताळलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 2 गड्यांच्या मोबदल्यात P1चं पहिलं षटक संपुष्टात. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये. सागर गोलंदाजी मार्गवरती. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज. बिरवाडी संघ विनंती असेल आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये अवेलेबल करायचंय.
डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंड वरती लॉफ्ट करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इझिली चेंडू कॅरी करतोय. फेकी करेल, एक सिंगल भेटेल. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन पाहायला भेटतंय. सिंगल डबलने फक्त स्कोर कार्ड चालू आहे. कोट्रोशी संघाचा विचार केला तर चांगलं धावसंख्या त्यांना टार्गेट द्यायचं असेल, परफॉर्मन्स करावा लागेल. लॉफ्ट केलं जात आहे, डी झोन मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करतोय. या मैदानाची खासियत अशी आहे, रामतनू 11 क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी आपण पाहतोय. या क्रिकेट फील्डची आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. 180 डिग्रीमध्ये हे ग्राउंड अवेलेबल आहे, त्यामुळे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, डिक्लेअर झोन्स आहेत. मन मोकळेपणाने हवी तशी बॅटिंग लिमिटेड झोन मध्ये करावी लागेल. संघाची धावसंख्या 9. या ठिकाणी चकडून ठेवले, परंतु पंच दंडित करतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या दुहेरी डिजिट मध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. सागर पुन्हा एकदा तयार. 10 ते 12 पावलांचं रनअप. लॉफ्ट करायचं होतं, यष्टी रक्षक आहे, कोणतीही चुकी नाही होणार. अतिशय वेगाने चेंडू येत आहेत सागरचे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, थोडंसं कठीण असतं फास्टर बॉलरला. ज्यावेळी तुम्ही क्लोज विकेटच्या मागे उभे राहता, अनुभव लागतो, एक्सपिरियन्स लागतो. लॉफ्ट करायचं होतं, अलाउंदी कारपाई, चेंडू ट्रॅव्हल करतोय. सागरकडे फेकी करण्याचा निर्णय, परंतु आता मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. सेफ झोन. स्क्वेअर लेग अंपायरच्या कॅमेऱ्यामध्ये कॅच झालं. सांगितला डिसिजन ऑन द स्पॉट. बॅट्समॅन इन द क्रीज. इट्स अ नॉट आउट. एक सिंगल भेटतीये. संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचतीये. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचे 2 निर्णायक चेंडू असतील. सागरच्या विरुद्ध खेळणं सुद्धा फलंदाजांना कठीण जाते. कठीण नसेल, सोपं करावं लागेल. फटके सजवावे लागतील. 4-6च्या गेअरने तुम्हाला तुमची बॅट, तुमची गाडी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी पळवावी लागेल. कारण कोट्रोशी संघ, अजय शेलार यांच्या अंतर्गत तयार झालेले सर्व खेळाडू, यांना आव्हान देणं थोडंसं डिफिकल्ट आहे. प्रयत्न करावे लागतील, परफॉर्मन्स द्यावा लागेल, तरच तुम्ही सेकंड फेरीमध्ये दाखल व्हाल. अदरवाइज यू विल ऑटोम इन द सिरीज. 2 गोचा इशारा येतोय. शेवटचे 2 चेंडू. सागर तयार. लॉफ्ट केले जाते. क्षेत्ररक्षक हरकत नाहीये बॅकअपसाठी. स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू अजय त्या ठिकाणी आहे. फेकी थोडीशी रॉंग होतीये, परंतु बॅकअप सुद्धा चांगला तितका आहे. एक सिंगल भेटतीये. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. संघाची धावसंख्या 12. 1 गोचा इशारा येतोय. सिंगल डबलने फक्त स्कोर कार्ड चालू आहे. 1-1, 2-2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. या ठिकाणी हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. फलंदाज नक्कीच माघारी परतावा लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. मिड विकेट अंडर. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 3 स्कोर कार्ड वरती पाहतोय. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 12. 3 षटकाखेरीज. या स्पर्धेचा एक स्पेशल रूल आहे, स्पेशल नियम, की ही स्पर्धा ज्यावेळी फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंग तेव्हा पण चालू होते, तुम्हाला कंपल्सरी तुमची 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. अदरवाइज जर का 3 षटकांच्या आत कंप्लीट नाही झाली, 15 मिनिटाच्या आत कंप्लीट नाही झाली, तर तुम्हाला एक खेळाडू 4थ्या षटकासाठी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टाइमर चालू आहे. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्ग वरती. मंगेश शेलार. स्ट्राइकिंग एंड वरती योगेश शिर्के. वेग 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 पाहायला भेटतो या ठिकाणी मंगेश यांचा. फलंदाजांना थोडंसं डिफिकल्ट जात आहे.
पण त्यांना इझी करून घ्यावं लागेल, कारण आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी बॅटिंग चालू आहे. मेहनत करावी लागेल. अशक्य असं काही नाही आहे. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लॉफ्ट केले जाते, हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑनच्या ठिकाणून निघतोय, झेल टिपला जातोय. आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळते. फलंदाज माघारी. विकेट क्रमांक 4 स्कोर कार्ड वरती लागलं जातंय केबीसीसी बिरवाडी. आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या संघटनेचे अध्यक्ष, सन्माननीय आदरणीय आशिष दादा जाधव यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. विनंती असेल या ठिकाणी आपण विराजमान व्हायचं आहे. आपण मुलातला मोल वेळ काढून या ठिकाणी आलात, उपस्थिती दाखवलीत. वर्षानुवर्ष तुमची साथ, तुमचं प्रेम आम्हाला असंच लाभो हीच आई काळेश्वरीचरणी प्रार्थना असेल. 4व्या मॅचच्या दिशेने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, दर्शन मोरे. लॉफ्ट केला जातोय. दर्शनचा पहिला फटका मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं मिस्टेक करतोय, मिसफिल्ड करतोय. बॅकअप चांगला आहे. सागर त्या ठिकाणी आलेत, चेंडू कॅरी केला, फेकी केली. 2 धावा त्या ठिकाणी भेटल्या जातात. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन, 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. षटक क्रमांक 3 चालू आहे. अटॅकिंग फिल्डिंग अजय शेलार यांच्या मार्फत पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाला समजत नाहीये कशा प्रकारे बॅटिंग करावी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजय शेलार गोलंदाजाकडे जात आहेत. थोडंसं डिस्कशन समजावण्याचा प्रयत्न होतोय, कारण अनुभवी खेळाडू आहे, त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे. मोठमोठे सामने एकतर्फी जिंकवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या हातात आहे. लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय डी झोन मध्ये. फटका चांगला होता, पॉवर चांगली होती, प्रॉपर टायमिंग प्लॉट वरती पाठवायचं होतं, परंतु हे मैदान थोडंसं रेस्ट्रिक्शन आहे. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल भेटली, सिंगल सोबतच संघाची धावसंख्या 16. अशाच पद्धतीचे फटके खेळावे लागतील. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. या षटकामध्ये पाहायचं झालं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे तब्बल 8 चेंडूंचा खेळ या फर्स्ट इनिंग मध्ये बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा जर का विचार केला तर एका बाजूला गावडोशी केसीसी 11, दुसऱ्या बाजूला घोडे पारूट, हे 2 बलाढ्य संघांमधली ही मॅच पाहायला भेटणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईट +1 अर्थातच 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन, 18 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. थोडंसं प्रेशर पाहायला भेटतंय. दोन्ही बॅट्समन डिस्कस करतायत, रणनीती आखतायत, प्लॅनिंग झाली आहे, डिसिजन पण झालेत. स्ट्राईक एंडवरती पाहायचं झालं तर आता सुनील मोरे, नॉन स्ट्राईक एंडवरती दर्शन मोरे, गोलंदाजी मार्कवरती मंगेश. गोलंदाजांनी जाकडून ठेवलंय. अजय शेलार अँड टीम या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दाबून ठेवण्याचं काम करतायत. मॅच ऑन आहे, पाहावं लागेल. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला भेटतीये. लॉंग ऑन आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑन आहे, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन, कव्हर पॉइंट. लॉफ्ट करायचं होतं. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. मिनी सेकंड्स मध्ये टप्पा जसा पडला, मिनी सेकंड्सच्या आतमध्ये चेंडू विसावतोय. वेग पाहायला भेटतोय मंगेशच्या गोलंदाजीवरती. 1 टू गो, शेवटचा बॉल. लॉफ्ट करायचं होतं. पुन्हा एकदा चुकी करतो यष्टीरक्षक. खाली मारण्याचा थ्रो होता, परंतु मिस टायमिंग. दुसरा धावायचा प्रयत्न. आता मात्र कीपर एंड कडे थ्रो. पाहावं लागेल या ठिकाणी डिसिजन. OUT आउट. पंचांचा एक वट आसमानाच्या दिशेने. फलंदाज विकेट क्रमांक 5 स्कोर कार्ड वरती पाहायला लागते. सुनील मोरे याची खेळी संपुष्टात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायचं झालं तर पहिला चुकी होती यष्टीरक्षकाची.
चुकीचा थ्रो मारण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं होतं, बॅकअपने थ्रो केलं पुन्हा एकदा विकेट किपर एंडकडे आणि तेव्हा मात्र चुकी कुठलीही झाली नाही यष्टीरक्षकाच्या मार्फत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला 19 धावा ऑन द स्कोर. 5 विकेटचं नुकसान झालंय. अजूनही एक चेंडू एक ओव्हर बाकी आहे. 1 ओव्हर 6 चेंडू बाकी आहेत. मॅच जॉन आहे. KBCC बिरवाडी संघ विनंती असेल आपण आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आणायचंय विनंती करतोय. ही संपूर्ण मॅच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम चालू आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये यूट्यूब चॅनलवरती आई काळेश्वरी चषक 2024 सीझन क्रमांक 2 पाहायला मिळेल. फायनल ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. गोलंदाज या ठिकाणी पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी करणार नाहीये. फ्री हिटचा बॉल असेल. अबॉव फ्रॉम द व्हेरी चेस्ट या ठिकाणी पाहायला भेटला. दंडित केलं पंचांनी. फ्री हिट. 2 धावा सुद्धा भेटलेत. संघाच्या धावसंख्येचा विचार केला. 1 बाउन्सचा सुद्धा इशारा आलाय. वॉर्निंग दिली बॉलरला. 2 रन. संघाची धावसंख्या 21. 21 रन्स. फ्री हिटचा बॉल. प्रेशर पाहायला भेटतंय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा अजून 2 धावा भेटतात. प्रेशर मध्ये गोलंदाजी चालू आहे. अजय शेलार कुठेतरी येत आहेत. बॉलरचं डिस्कशन होणार आहे. प्रेशर घ्यायचं नाहीये. अनुभवी गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स खेळाडू त्यांना सांगतोय की तुम्हाला 6 बॉलचं जजमेंट घ्यायचंय. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी टीमसाठी परफॉर्मन्स द्यायचंय. आरामात टाइम घ्या. स्टेप्स करा. बॉलिंग परफॉर्मन्स दाखवा. फ्री हिट चालू आहे. ऑन द स्ट्राइक दर्शन मोरे. गोलंदाजी मार्कवरती सूरज. संघाची धावसंख्या 22. लॉफ्ट करायचं होतं. आता मात्र कमबॅक केले. अजय शेलार यांनी जसा कानमंत्र दिला चांगली गोलंदाजी चालू झाली आहे. हे असतं अनुभवी क्रिकेट. गोलंदाजाचं प्रेशर रिलीज केले. लॉफ्ट केला जाते. हवेत आहे चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. सागर त्या ठिकाणी आहे. चुकी केली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉलिंग एंडला बॅकअप नाहीये. कीपर एंडला थ्रो केला जातोय. 2 धावा इझिली कॅच केलेत. क्रिकेटचं सगळ्यात इम्पॉर्टंट सूत्र आहे. महत्वाचं सूत्र आहे. प्रत्येकाला फॉलो करायचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. एक कॅच पूर्णपणे मॅचचं पारड पलटवू शकते. संघाची धावसंख्या 24. लॉफ्ट करायचं होतं. पाहावं लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. लॉफ्ट करायचं होतं. बॉडीचा वेध घेतला जातो. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी चुकी करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार आहे. लेग बाईसच्या रूपामध्ये एक सिंगल भेटतीये. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा ऑन द स्कोर बोर्ड. करेक्ट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला भेटते. 2 to go चा इशारा येतोय. 2 चेंडूंमध्ये आता मात्र थोडीशी अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. अटॅक करावे लागतील KBCC बिरवाडी या संघाला. कारण 27च धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला. अजय शेलार आणि टीम सज्ज आहे. लॉफ्ट करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु आता सुद्धा मिस टायमिंग पाहायला भेटतीये. 22. थँक्यू सो मच. 22च्या रूपामध्ये एक रन त्या ठिकाणी भेटतीये.
संघाची धावसंख्या 28. 1 to go. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. पहिल्या इनिंगचा अखेरीस शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. लॉफ्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. फॉलो थ्रू मध्ये सिंगल गेल्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्रीपर एंड कडे यष्टीरक्षक थोडासा त्या ठिकाणी गडबड गोंधळ उडतोय. 2 धावा भेटतील. या दुहेरी धावेसोबतच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. 31 धावांचं लक्ष्य असेल तेच म्हणजे कोटरुशी या संघाला. अर्थातच अजय शेलार अँड टीम या संघाला विनंती असेल लवकरच आपण आपली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. टाइमर ऑन आहे. KPCC बिरवाडी संघाला सुद्धा विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचे. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. सेकंड इनिंगसाठी लवकरच आपण या ठिकाणी सुरुवात करायची आहे. त्यानंतर होणारा विद्यमान सामना. एका बाजूला संघ आहे गावडोशी KCC 11. त्यांना टफ फाईट देण्यासाठी घोडे पारूट दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. एका बाजूला संघ आहे गावडोशी KCC. दुसऱ्या बाजूला संघ घोडे पारूट. दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती या. अंपायर्सला बॉल द्यायचे. एकतीस धावांचं लक्ष्य. अजय शेलार अँड टीम कोटरुशी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सलामीवीर जोडी स्वतः कॅप्टन कूल अजय शेलार, त्यांच्या साथीला राहुल. गोलंदाजी मार्क वरती जर का पाहायचं झालं दर्शन. KPCC बिरवाडी अटॅकिंग फिल्डिंग सजवली आहे कारण त्यांना माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी आली आहे. P1चं पहिलं षटक सेकंड इनिंगला होते सुरुवात. 31 धावांचं लक्ष. दर्शन गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. सायकेंड वरती अजय शेलार. नॉन सायकेंड राहुल शेलार. 31 धावांचं लक्ष. पाठलाग करावा लागेल. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत होता अजय. थोडेसे शफल झाले. बॅकफूट वरती पंच करायचं होतं. त्यांना गॅप दिसला होता परंतु नशिबाची साथ नव्हती. मॅच ऑन आहे. गोलंदाजी मार्क वरती दर्शन आहे. स्ट्राइक एंड वरती अजय. अजय कडून भरपूर अपेक्षा आहेत. स्विच हिट करायचा होता परंतु
थोडंसं टायमिंग प्रॉपर जमलं नाहीये. P1चं पहिले षटक, पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले दर्शन यांनी. बॉडी लँग्वेज सांगून जाते 10 ते 8 पावलांचं रनअप आहे. घोडेपारूट संघ विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. लॉफ्ट करायचं होतं, पुन्हा एकदा ताकदवार फटका मारायचा होता, परंतु जकडून ठेवले दर्शन यांनी. आपले हात प्रॉपर खोलता येत नाहीये. घोडेपारूट संघ विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी आपली नाणेफेक केली जाईल. गावडोशी केसीसी संघाचे कर्णधार या ठिकाणी अवेलेबल आहेत. घोडेपारूट संघाचे कर्णधार स्विच हिट पुन्हा एकदा करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. अजय शेलार जकडून ठेवले. सचिन भाऊ आपल्या मंडळाचे आधारस्तंभ यांच्या शुभ हस्ते मुख्य व्यासपीठावरती जर का पाहायचं झालं तर नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला संघ आहे गावडोशी केसीसी 11, दुसऱ्या बाजूला घोडेपारूट संघ आहे. लॉफ्ट केला जाते. चालू मॅच मध्ये पाहायचं झालं 2 क्षेत्ररक्षक पळत आहेत वेगाने. बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. 4 संघाची धावसंख्या 5. गावडोशी केसीसी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅच नंतर लगेचच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचंय. संघाची धावसंख्या 5. दर्शन तयार. लॉफ्ट करायचं होतं. 360 मध्ये पूर्ण डिग्री मध्ये फिरलेत, परंतु अपयश. संघाची धावसंख्या 5. P1चं पहिले षटक संपुष्टात. 31 धावांचं लक्ष्य आहे. अजय शेलार अँड टीम खेळावं लागेल, झुंजावं लागेल, चांगला बॅटिंग परफॉर्मन्स द्यावा लागेल. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला KBCC बिरवाडी तितक्याच ताकदीने गोलंदाजीमध्ये प्रयत्न करतोय, यशस्वी ठरतोय. सामना 50-50 आहे, परंतु विजय एकाचाच होणार आहे. टाइमर या ठिकाणी चालू आहे. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. नवीन बॉलर सुनील मोरे, ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती. ऑन द स्ट्राइक अजय. लॉफ्ट केलंय, समालोचन कक्षाला सलामी देतोय. बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पार आणि पंचांचे दोन्ही हात वर जातील आसमानाच्या दिशेने. इट्स अ ह्यूज अँड इट्स अ मॅसिव्ह दणदणीत षटकार. अजय शेलार मॅन ऑन द फायर नाव. मनगडातल्या ताकदीचा पुरेपूर वापर. टायमिंगच्या जोरावरती सलामी दिली जाते. संघाची धावसंख्या 11 रन्स, 11 धावा स्कोर कार्ड वरती. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. बॉलचा अंदाज घेतोय. पिचिंग लाइनिंग पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक तत्परतेने येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 13. अशीच फटकेबाजी करावी लागेल, परंतु प्रतिस्पर्धी संघ KBCC बिरवाडी तितक्याच ताकदीने झुंज देतोय. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला. वेलकम केलं सुनील मोरे यांना, परंतु दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. शफल झाले होते, पोझिशन चेंज केली होती. रोटेट अँगल मध्ये फटका सजवायचा होता, परंतु ताकद नाही भेटली. टायमिंग प्रॉपर नाही होते, थोडंसं अपयश येते, परंतु हा खेळाडू यशस्वी करू शकतो. खेळाडूकडे ताकद आहे. बैठक सजवायची होती, जकडून ठेवले सुनील मोरे यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खर्च केला, परंतु सलगचे 3 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले.
13 धावसंख्या, 14 चेंडू, 18 धावांची गरज आहे. सेकंड इनिंगचा गेम ऑन आहे. लॉफ्ट करायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजय शेलारला जाकडून ठेवलंय. चांगल्या खेळाडूला या ठिकाणी प्रश्न डोक्यामध्ये चालू आहे त्याच्या, कशा प्रकारे बॅटिंग करू. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु सलगचे 4 चेंडू मात्र सुनीलच्या बाजूने पडलेत. कमबॅक केलंय सुनील यांनी. 13 चेंडू 18 धावांचा खेळ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील केलं जातंय. खेळाडू वृत्ती दाखवली आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत अजय शेलार साठी. त्यांना माहिती होतं बॅटची इनसाइड एज लागली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. जसं त्यांना क्लिक झालं, स्वतः मैदान सोडून मैदानाच्या बाहेर जाण्याचा रस्ता त्यांनी धरला. ही असते खेळाडू वृत्ती. मोठा हातरा, मोठा गडी. पहिल्या विकेटचं पतन 13 या धावसंख्येवरती. कमबॅक केलं जात आहे. मी वारंवार बोलत होतो KBCC बिरवाडी हा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. फलंदाजीमध्ये थोडासा मिड परफॉर्मन्स राहिला, गोलंदाजीमध्ये लाजवाब गोलंदाजी होतीये. 12 चेंडू 18 धावांचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर इन ॲट 3 पोझिशन वरती विकास शेलार पाहायला मिळतोय. मॅच ऑन आहे, मॅच गरम आहे. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 9च्या रन रेटने त्यांना बॅटिंग करावी लागेल. विजयाचं आव्हान सोपं होईल, अदरवाईज यू ऑटो इन द सिरीज. यानंतर होणारा विद्यमान सामना, एका बाजूला संघ गावडोशी KCC 11 ज्यांनी प्रथम नाणेफेक जिंकली. प्रतिस्पर्धी संघ घोडे पारूट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती. सुमित एक युवा गोलंदाज. लॉफ्ट केलं जात आहे, हवेत आहे चेंडू, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल होईल फरार. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात वर आसमानाच्या दिशेने. इट्स अ ह्यूज, इट्स मॅसिव्ह. दणदणीत षटकार. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. एक शॉट मॅच पूर्ण पारड पलटवून देतोय. कौतुक करावं लागेल राहुलचं. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं. अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल भेटेल, दुसरा धावेचा प्रयत्न घेणं थोडंसं अशक्य आहे. एकच सिंगल भेटेल. संघाची धावसंख्या 19, संघाची धावसंख्या 20. दहा चेंडू आणि 12 धावांची गरज. ऑन द स्ट्राइक विकास शेलार. गोलंदाज सुमित. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न सक्सेसफुल होतोय. दुसऱ्या धावेचा सुद्धा कॉल दिला जाईल. बघावं लागेल, बघावं लागेल, बघावं लागेल. पंचांनी वाईड कॉल तर दिलाय, प्लस 1 रन सुद्धा भेटेल. येस, वेल क्वालिफाईड पंच आम्हाला सांगतायत 2 रन फक्त भेटतील ऑन द स्कोर कार्ड. संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 22. 10 बॉल मध्ये 9 रनांची आवश्यकता. ऑन द स्ट्राइक राहुल शेलार. लॉफ्ट केलं जाते, हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत येतोय, चुकी करतोय, झेलधरणीला दान होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय. संघाची धावसंख्या 24. क्रिकेटचं मी वारंवार सांगतो, क्रिकेटचं सगळ्यात इम्पॉर्टंट सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडायची आहे. आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी चांगलं काम करावं लागेल. हरकत नाहीये. भिरवाडी संघ सुद्धा तितक्याच ताकदीने झुंज देतोय. लॉफ्ट करायचं होतं, वेग पाहायला भेटला. जकडून ठेवलंय फलंदाजाला. 8 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राइक राहुल शेलार. गोलंदाज सुमित कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. एक युवा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. 10 ते 12 पावलांचा रणअप
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहे. चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. 2 धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इझिली आलेत. कॅच थोडीशी डिफिकल्ट होती. माइंड चेंज केलं, बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. तत्वर घेतलेला आहे दुहेरी धावा. संघाची धावसंख्या 26. 7 चेंडू 1 to go चा इशारा येतोय. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. बिग हिट करायचं होतं. यष्टीरक्षक आहे, यष्टीरक्षक आहे. चांगला डिसिजन घेतला नॉन स्ट्राईक एंड वरतून. रन घेणं रिस्की आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर तरला स्थान नाही आहे. डू ऑर डायची मॅच चालू आहे. गोलंदाजांवरती जेवढं प्रेशर आहे तेवढंच फलंदाजांवरती आहे. दोन्हींकडे या ठिकाणी प्लॅनिंग केली जाते. कशा प्रकारे आपल्या गावाला पुढे न्यायचं आहे, कशा प्रकारे आपल्या टीमला, कशा प्रकारे आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं आहे. टीम मीटिंग होतीये. शेवटचा ओव्हर. 6 निर्णायक चेंडू, 5 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका मॅच पलटवू शकतो. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करू शकते. कर्णधार कोणावरती धुरा सांभाळतोय पाहावं लागेल. एक युवा गोलंदाज फुटस्टेप्स घेताना दिसतोय गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॉलर 11 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू सुजल वरती ही धुरा सोपवली आहे. ऑन द स्ट्राईक विकास शेलार. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका, मॅच फिनिश. एक चांगली गोलंदाजी. स्वतःचा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. कोण जिंकणार कोण हारणार पाहावं लागेल. गोलंदाज तयार. अतिरिक्त उसळी, वाईट बॉल. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला भेटतीये. सिली पॉइंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. मिड विकेटला सुद्धा ठेवलंय. एक खेळाडू आता मात्र आतमध्ये येतोय. शॉर्ट मिड ऑनला. गोलंदाज तयार. लॉफ्ट केले जाते. यष्टीरक्षक आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. बॅकअप चांगला आहे. एक एक रन इम्पॉर्टंट आहे. एक एक बॉल इम्पॉर्टंट आहे. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव. संघाची धावसंख्या 28. 5 चेंडूंमध्ये 3 धावा. ऑन दी स्ट्राईक राहुल शेलार. गोलंदाजी मार्कवरती सुजल. राहुलच्या बॅट मधून भिरकावण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगलं कमबॅक केले. सुजल कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या गावासाठी. आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. राहुल शेलार पुन्हा सज्ज. 3 धावांची आवश्यकता. या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. कमबॅक केलं जाते बिरवाडी संघामार्फत. फलंदाज राहुल शेलारची खेळी संपुष्टात. विकेटचं पतन विकेट क्रमांक 2 या स्कोर कार्ड वरती लागला जातोय. 28 धावा ऑन द स्कोर. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा विद्यमान सामना जर का पाहायचं झालं, एका बाजूला संघ आहे गावडोशी KCC 11. त्यांना फाईट देण्यासाठी घोडे पारूट हा संघ. या 2 बलाढ्य संघांमधली ही मॅच नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. नवीन बॅटर मंगेश शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन दी स्ट्राईक जर का पाहायचं झालं, नॉन स्ट्राईक एंड वरती विकास शेलार. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 50-50 सामना आहे. गोलंदाजांना कस लावावा लागेल. एक मोठा फटका, मॅच फिनिश होऊन जाईल. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळते कर्णधारामार्फत. फिल्डिंग मध्ये जर का विचार केला, सिली पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझन आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. मिड ऑनला चेंज केलंय. शॉर्ट मिड ऑफला टाकून दिले. स्क्वेअर लेगला या ठिकाणी थोडासा फोकस केलाय
आणि शॉट मिड ऑन अप केलाय. सुजल पुन्हा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. 3 चेंडू 3 धावा. बिरवाडी संघ विरुद्ध कोट्रोशी संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत, दोन्ही संघांना पाठिंबा आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र समीकरण चेंज होते. पहिलं समीकरण होतं 6 चेंडू 5 धावा. आता समीकरण चेंज होतंय 2 चेंडू आणि 3 धावा. हे आहे क्रिकेट. जर तरला स्थान नाहीये. जो मेहनत करेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. आपल्या गावासाठी, संघासाठी, टीमसाठी योगदान द्यावं लागेल. पुन्हा एकदा सुजल तयार. अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. ऑन द स्ट्राइक मंगेशच्या बॅट मधून लॉफ्ट केले. डी झोन मध्ये पाहावं लागेल. डी झोन नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल, एक चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. केबीसीसी बिरवाडी विरुद्ध कोट्रोशी. कोट्रोशी विरुद्ध केबीसीसी बिरवाडी. हाय व्होल्टेज मॅच क्रमांक 3 पाहायला मिळते. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा आहेत, दोन्ही संघांना भरपूर पाठिंबा आहे. गोलंदाजी मार्क वरती सुजल. अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते. चला टाइम वेस्ट नाही करायचंय. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. हाय व्होल्टेज मॅच चालू आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ऑन द स्ट्राइक मंगेश. गोलंदाजी मार्क वरती सुजल. अँगल चेंज केलाय पंचांच्या उजव्या बाजूने. 1 चेंडू आणि 2 धावा. लॉफ्ट केला जात आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करते. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फेकी केली जाते यष्टीरक्षकामार्फत. आणि या ठिकाणी पाहावं लागेल आणि फलंदाज ओयूटी आउट. आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणजे अर्थातच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तोच म्हणजे केबीसीसी बिरवाडी या संघ. यस व्हेरी वेल प्लेड ऑल द बेस्ट बॉयज अँड हार्ड लक. अजय शिलार अँड टीम. अर्थातच कोट्रोशी संघ.